आता इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 आपण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 चे रिव्हिजन क्लासेस करत होतो. त्याच्यामध्ये आपण लेक्चर नंबर 1 ला एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आणि एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचे सोल्युशन आपण पाहिले. त्याच्यामध्ये आपण एक ह्या प्रकारचं पण गणित पाहिलं. नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याचं सोल्युशन कसं काढायचं. आणि नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन हे कशा प्रकारे होतं, ते होमोजिनियस सिस्टम मध्ये होतं रूल नंबर 1 मध्ये. चला तर आता आपण नॉन एक्झॅक्ट एक्झॅक्ट जे डिफरन्शियल इक्वेशनचं 2 नंबरचं गणित पाहूया. हे रिव्हिजन लेक्चर 2 असेल. चला 3 क्वेश्चन पाहिले. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला इथे दिलेला आहे आणि हा क्वेश्चन नंबर 4 आपल्याला सॉल्व्ह करायचा. काय आहे क्वेश्चन नंबर 4? एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय ब्रॅकेट क्लोज dy बाय dx इज इक्वल टू y इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय ब्रॅकेट क्लोज. दिस इज सोल्युशन. आता आपल्याला ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करत असताना डिफरन्शियल इक्वेशन मी ऍज इट इज लिहिलं. जशाला तसं डिफरन्शियल इक्वेशन लिहा. डिफरन्शियल इक्वेशन ऍज इट इज लिहिलं. त्याच्यानंतर काय करा, ह्या एक्सने याला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय केलं एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय डी वाय बाय डी एक्स लिहिलं. ह्या वायनं ह्या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर वाय एक्स प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता काय करा, हा डी एक्स इथे डिनॉमिनेटर मध्ये आहे, इकडल्या साईडला न्यूमरेटरला जाईल म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. इथं डिव्हिजन मध्ये आहे तर इथे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. हा डीएक्स इथं मल्टिप्लाय मध्ये आला डीएक्स. आता याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडण्याचा प्रयत्न करा. हा वाय एक्स प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज डीएक्स जो आहे ना, तो इक्वल टू साईनच्या दुसऱ्या साईडला आपण ट्रान्सफर केला. जर इक्वल टू साईनच्या दुसऱ्या साईडला जर आपण ट्रान्सफर केला तर मायनस साईन लागेल त्याला. म्हणजे इथं काय आला, मायनस इन ब्रॅकेट वाय एक्स प्लस वाय स्क्वेअर डीएक्स प्लस. आणि हा जशाला तसं राहील एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय डी वाय इक्वल टू 0. आता याला मी म्हंटलो इक्वेशन नंबर 1. याला मी म्हंटलो इक्वेशन नंबर 1. हा स्टँडर्ड फॉर्मच्या रूपामध्ये आपल्याला इक्वेशन नंबर 1 दिसला. स्टँडर्ड फॉर्म कशा प्रकारे, एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0. एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 हा त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिसला. म्हणजे काय केलं, आता याला इक्वेशन 1 आपण म्हंटलो. ह्या इक्वेशन 1 ला कम्पेअर करा विथ द स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन मीन्स एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0. ह्या रूपामध्ये ह्या दोन्ही इक्वेशनला आपण कम्पॅरिझन केलं. इथं डीएक्स आहे, इथे पण डीएक्स आहे, सॉरी इथे डीएक्स आहे आणि इथे पण डीएक्स आहे. कम्पॅरिझन केल्यानंतर आपल्याला कळेल एम ची व्हॅल्यू आपल्याला आहे मायनस एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर. ही येईल एम ची व्हॅल्यू. आणि यांची व्हॅल्यू काय येईल, यांची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय. ओके, ही येईल यांची व्हॅल्यू. आता दोन्हीचं कम्पॅरिझन केल्यानंतर आपल्याकडे एम आणि एन चे व्हॅल्यू मिळतील. आता इथं लक्षात गेलं, कम्पॅरिझन केल्यानंतर माझ्याकडे एम ची व्हॅल्यू आली मायनस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर आणि एन ची व्हॅल्यू आली माझ्याकडे एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय. आता मला हे गिवन डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे का नाही आहे किंवा नॉन एक्झॅक्ट आहे हे चेक करण्यासाठी आपण काय करत असतो की या एम ला वाय सोबत पार्शियली डिफरन्शिएट करत असतो आणि ह्या एन ला एक्स सोबत पार्शियली डिफरन्शिएट करत असतो. आणि दोन्हीचा जे व्हॅल्यू येत असेल त्या दोन्हीच्या व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करतो. जर दोन्हीच्या व्हॅल्यू सेम आल्या, दोघांच्या व्हॅल्यू सेम आल्या तर ते एक्झॅक्ट असते, नसेल तर नॉन एक्झॅक्ट असेल. मग जे नॉन नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचे जे रूल आहेत त्या रूल प्रमाणे आपण आपले क्वेश्चन सॉल्व्ह करत असतो. आता बघा, मायनस एक्स वाय इंटू वाय स्क्वेअरला मला डिफरन्शिएशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वाय सोबत. एक्स कॉन्स्टंट असेल म्हणून मायनस एक्स ऍज इट इज लिहिलं. वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय 1 इथं लिहिला. मायनसला मायनस ऍज इट इज वाय स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू वाय.
ओके लिहिला. म्हणजे काय आलं मला याच्याकडे, डो एम बाय डो वाय इज इक्वल टू मायनस एक्स मायनस टू वाय. मायनस टू वाय. आता एन ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे, एन ची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय. ओके. आणि ज्यावेळेस मी एन ला एक्स न डिफरन्शिएट करतो त्यावेळेस मी वाय ला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करत असतो. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टू एक्स आणि एक्स वाय, वाय कॉन्स्टंट आहे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इज वन. देअरफॉर दिस इज व्हॅल्यू फॉर दॅट. डेरिव्हेटिव्ह काय म्हणजे व्हॅल्यू काय आली, पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय आला यांचा विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस टू एक्स मायनस वन. आता ह्या दोन्हीच्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह कडे आपण बघितलं किंवा डो एम बाय डो वाय आणि डो एन बाय डो एक्स या दोन्ही रेशोकडे आपण बघितलं ना, की आपल्या असं लक्षात येईल की हे दोन्ही रेशो सेम नाही आहेत. नेक्स्ट ना, दोन्ही रेशो सेम नाही आहेत. जसं मला कळालं की हे दोन्ही रेशो सेम नाही आहेत, तर माझं कन्क्लुजन काय असेल, इफ बोथ द रेशोज आर नॉट सेम द व्हॉट इज माय कन्क्लुजन, माय कन्क्लुजन इज दॅट द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज नॉट एक्झॅक्ट. म्हणजे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट नाहीये. जर गिवन डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट नसेल, हे लिहिलं ना मी खाली, तर त्याला एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट करावं लागतं इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लिकेशन करून. इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लाय करून त्याला एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट करावं लागतं. आणि जसं ते इक्वेशन एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट होतं की माझ्याकडे एक्झॅक्ट साठी फॉर्म्युला आहे. हा लिहिलं, गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज अ नॉन एक्झॅक्ट and we want to convert that given differential equation into exact differential equation to multiplying integrating factor. आता चला मला इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधायचा है ना. मला इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधायचा आहे. ऍज द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज होमोजेनियस. आता या गिवन डिफरन्शियल इक्वेशन कडे बघा. माझं गिवन डिफरन्शियल इक्वेशन होमोजेनियस आहे का. आता बघा, इथं ही ही डिग्री आहे, सॉरी, इथे डिग्री आहे. कुठे गेले इक्वेशन कडे बघा. इक्वेशन कडे बघा. हा, त्या डिफरन्शियल इक्वेशन कडे पाहिल्यानंतर, इक्वेशन एक कडे पाहिल्यानंतर माझ्या काय लक्षात येतं, ही टर्म एक्स वाय, एक्स वाय टर्म आहे, या दोघांची या टर्मची डिग्री टू आहे. इथे पण वाय स्क्वेअरची डिग्री टू आहे. इथे पण एक्स स्क्वेअरची डिग्री टू आहे आणि मायनस एक्स वाय, एक्स आणि वाय दोघांची मिळून एक्स वर एक पॉवर एक वाय वर पॉवर एक दोघांची मिळून डिग्री किती आहे, टू आहे. म्हणजे असं लक्षात आलं, नंतर मला असं लक्षात येईल की प्रत्येक टर्म ची डिग्री या सेम आहे, दॅट इज टू, इक्वल आहे. हा, त्याच्यामुळे हे गिवन डिफरन्शियल इक्वेशन कसं आहे ते होमोजिनियस सिस्टम मध्ये मोडलं जातं. आता हे डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस सिस्टम मध्ये मोडलं जातं, तर आपल्याला माहित आहे जर डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस सिस्टम मध्ये असेल तर रूल नंबर एक लागतो. रूल नंबर एक लागतो. आणि अकॉर्डिंग टू रूल नंबर वन, व्हॉट इज द फॉर्म्युला टू फाइंडिंग द इंटिग्रेटिंग फॅक्टर. अकॉर्डिंग टू रूल नंबर वन, आपण ह्या फॉर्म्युल्यानं इंटिग्रेटिंग फॅक्टर काढत असतो. कोणता फॉर्म्युला आहे, वन अपॉन एक्स एम प्लस वाय एन. म्हणजे एक्स ला एम न मल्टिप्लाय, एम ला एक्स न मल्टिप्लाय करा आणि वाय ला एन न मल्टिप्लाय करा, किंवा वायस वर्सा, वॉट एव्हर मे बी दॅट. आणि ऍड फॉर देम, दोघांचं ऍडिशन करा आणि तुम्हाला इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळून जाईल. आता तुम्हाला माहित आहे एम ची व्हॅल्यू काय आहे? आता इथे मी लिहिला एक्स ऍज इट इज, इंटिग्रेटिंग फॅक्टर मला शोधायचा आहे. आणि व्हॉट इज एम ची व्हॅल्यू काय आहे, एम ची व्हॅल्यू आहे मायनस एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर प्लस वाय, वाय न मल्टिप्लाय करा कोणाला, एन ला, एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय ही व्हॅल्यू आहे एन ची. आता दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, एक्स मल्टिप्लाय मायनस एक्स वाय, दॅट विल बिकम इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय मायनस एक्स स्क्वेअर वाय. आणि एक्स न या मायनस वाय स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं, एक्स मायनस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय स्क्वेअर मायनस एक्स वाय स्क्वेअर. आता बघा, हा प्लस मायनसचा एक्स स्क्वेअर वाय, हा प्लसचा एक्स स्क्वेअर वाय, दोन्ही कॅन्सल झाले. मायनसचा एक्स स्क्वेअर वाय आणि प्लसचा एक्स स्क्वेअर वाय दोन्ही काय झाले, कॅन्सल झाले. बोथ आर गेट कॅन्सल, दोन्ही कॅन्सल झाले. आता दोन्ही कॅन्सल झाले आणि इथं मायनस एक्स वाय स्क्वेअर आणि हा मायनस एक्स वाय स्क्वेअर दोघांचं काय झालं, ऍडिशन झालं.
तुमच्याकडे काय उरला म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर 1/-2 x y स्क्वेअर, -2 x y स्क्वेअर. आता तुम्हाला पहिल्या फर्स्ट एक्झाम्पल मध्येच मी सांगितलं होतं, इथे मायनस साईन आलं किंवा इंटिग्रेटिंग काही कॉन्स्टंट आला, त्याला एलिमिनेट करा, इग्नोर करा, इग्नोर. तो तुमच्या इक्वेशन मध्ये काहीही इफेक्ट करू शकत नाहीये. तुमच्या आन्सर मध्ये तो काहीही फरक करत नाही. त्याला इग्नोर करा आणि डिलीट करून टाका. म्हणजे माझा इंटिग्रेटिंग फॅक्टर ज्यावेळेस मी माझ्या फंक्शनला मल्टिप्लाय करत असेल तर तिथे मी -2 लिहिणारच नाहीये. फक्त 1/xy स्क्वेअरच लिहिन इंटिग्रेटिंग फॅक्टर, आणि तसं मी मेन्शन केलंय खाली. आता काय इंटिग्रेटिंग फॅक्टर असा आलेला आहे, मी मायनसला पण डिलीट करा आणि ह्या 2 ला पण डिलीट करा, इग्नोरिंग द कॉन्स्टंट अँड मायनस साइन. तो काहीही फरक करत करत नाहीये तुमच्याकडे, इग्नोर करा. आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला? 1/xy स्क्वेअर. 1/xy स्क्वेअर आला. आता काय करा, हा इंटिग्रेटिंग फॅक्टरला, ह्या इंटिग्रेटिंग फॅक्टरनं तुमच्या ओरिजिनल जो काही फंक्शन आहे mdx+n dy=0 त्याला मल्टिप्लाय करा. त्याला मल्टिप्लाय करत असताना मी काय करतो, नेक्स्ट स्टेपला मी कन्सिडर करत असतो. इथे लेट लेट कन्सिडर केलाय इंटिग्रेटिंग फॅक्टर इन ब्रॅकेट mdx+n dy=0 लिहिलं. आता इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू काय आहे? तिथे लिहा 1/x स्क्वेअर, 1/xy स्क्वेअर, 1/xy स्क्वेअर इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहिला. इन ब्रॅकेट -xy -y स्क्वेअर dx प्लस एक्स स्क्वेअर -xy dy=0. आता हा इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे एक्स वाय, 1/xy ने याला मल्टिप्लिकेशन करा. काय होईल आता मल्टिप्लिकेशन केल्यानंतर? आता 1/xy स्क्वेअर न मल्टिप्लाय केलं तर एक्स कॅन्सल होईल आणि एक वाय कॅन्सल होईल, म्हणजे -1/y उरेल पहिल्या टर्म मध्ये. सेकंड टर्मला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर वाय स्क्वेअर कॅन्सल होईल आणि -1/x उरेल dx. बरोबर. आता ह्या टर्मनं ह्या सेकंड ब्रॅकेट मधल्या एक्स स्क्वेअरला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर एक एक्स कॅन्सल होईल आणि तुमच्याकडे उरेल x/y स्क्वेअर. आणि ह्या टर्मनं इंटिग्रेटिंग फॅक्टरने वन अपॉन एक्स वाय स्क्वेअरनं ह्या एक्स वाय ला मल्टिप्लाय केल्यानंतर तुमच्याकडे -1/y उरेल आणि dy=0. हा झाला तुमच्याकडे इक्वेशन नंबर 2. म्हणजे हा इक्वेशन नंबर 2 काय असतो? हा ऑटोमॅटिकली इक्वेशन नंबर 2 एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट होत असतो. हा इक्वेशन नंबर 2 एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट होतो. नाव दिस इक्वेशन इज एक्झॅक्ट. जसा हा इक्वेशन नंबर 2 एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट झाला, तर इक्वेशन नंबर 2 साठी माझ्याकडे सोल्युशन असेल. म्हणजे एक्झॅक्ट इक्वेशन साठी व्हॉट इज जनरल सोल्युशन? माझ्याकडे काय फॉर्म्युला आहे? जनरल सोल्युशन फॉर एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन एक्स इज इंटिग्रेशन फॉर mdx treating as y is a constant plus integration of terms of n not containing x into dy. Term of n not containing x into dy equal to c. आता हा जे दिसतोय तुमचा dx ला मल्टिप्लिकेशन मध्ये, तो तुमचा m आहे. म्हणजे m च्या जागी m ची व्हॅल्यू लिहा, -1/y -1/x लिहिलं dx. प्लस आता हे जे दिसतोय तुम्हाला डी वाय ला मल्टिप्लाय मध्ये, तो काय आहे? ती आहे तुमच्या n ची व्हॅल्यू. आता n ची व्हॅल्यू इंटिग्रेशन मध्ये अशाच n ची टर्म लिहायच्या ज्या टर्म मध्ये ओनली वाय आहे, फक्त आणि फक्त वाय. एक्स दिसला ना तर त्या टर्म मध्ये एक्स असेल तर त्याला कॅन्सल करा, ती टर्म लिहूच नका. मग इथं काय उरेल? फक्त 1/y, म्हणजे -1/y आला. ओके, -1/y. आता मला हे वाय कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करतोय मी आणि मला हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय. वाय कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करतोय मी, मला इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं. इंटिग्रेशन सॉल्व्ह करत असताना -1/1 -1/y, -1/y कॉन्स्टंट आहे म्हणून बाहेर काढला. इंटिग्रेशन आतमध्ये 1 dx उरला, प्लस इथून -1 कॉमन काढला आणि इंटिग्रेशन 1/x dx लिहिलं. आता इथून पण मायनस कॉमन काढला, 1/y इंटू dy लिहिलं. आता इंटिग्रेशन ऑफ 1 इजिकल टू एक्स आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/x इजिकल टू लॉग एक्स आहे, आणि इंटिग्रेशन ऑफ 1/y इजिकल टू लॉग वाय आहे. लिहा त्याच्या जागी त्याच्या व्हॅल्यू लिहिल्या. म्हणजे काय लिहिलं? इंटिग्रेशन ऑफ -1/y x
हा आलं इंटिग्रेशन वनचं आलं. मायनस लॉग एक्स मायनस लॉग वाय इक्वल टू सी. आता याला न्यूमरेटरला मल्टिप्लाय करून सिस्टमॅटिकली लिहा. सिस्टमॅटिकली लिहिल्यानंतर मायनस एक्स बाय वाय मायनस लॉग एक्स मायनस लॉग वाय इक्वल टू सी अशा प्रकारे आलं. आता काय करा, ह्या इक्वेशनला मायनस न मल्टिप्लाय करा. जो इक्वेशन वरच्या साईडला तुम्हाला दिसतोय त्या इक्वेशनला काय करा, मायनस न मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस एक्स बाय वाय प्लस लॉग एक्स प्लस लॉग वाय इक्वल टू सी 1. आता मायनस न मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस सी होऊन जाईल इथे कॉन्स्टंट. आता इथं सी 1 नवीन कॉन्स्टंट लिहिला. सी 1 ची व्हॅल्यू असेल मायनस सी. सी 1 ची व्हॅल्यू असेल मायनस सी म्हणून आपण नवीन कॉन्स्टंट लिहिला. नवीन कॉन्स्टंट लिहायचं नसेल तर मायनस सी लिहिलं तरी चालेल. दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम फॉर अस. सी इज अ कॉन्स्टंट आहे. आणि जो काही मी ब्रॅकेटमध्ये इथं लिहिलाय रेक्टँगल मध्ये तो तुमचं जनरल सोल्युशन असेल. इट इज अ जनरल सोल्युशन फॉर अस. ओके. चला आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 आपण पाहूया. आता हा एक्झाम्पल नंबर 5 कडे बघा. एक्झाम्पल नंबर 5 कडे बघितल्यानंतर आपल्याला आता सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह दिस इक्वेशन असंच परीक्षामध्ये विचारलं जाईल की सॉल्व्ह म्हणा. आणि ते तुम्हाला ठरवावं लागेल की कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करायचं आहे, एक्झॅक्ट आहे का नॉन एक्झॅक्ट आहे, तर रूल कोणता वापरायचा हे आपण सॉल्व्ह करू. आता बघा वाय मायनस 2x³ dx मायनस x1 मायनस एक्स वाय इंटू डी वाय इक्वल टू 0. आता हे इक्वेशन मला सॉल्व्ह करायचं आहे. इक्वेशन सॉल्व्ह करत असताना मी ऍज इट इज जशाला तसं कॅरी इक्वेशन जशाला तसं लिहिलं आणि त्याला इक्वेशन नंबर 1 म्हटलो. कम्पेअरिंग विथ. आता इक्वेशन 1 ला कोणासोबत कम्पेअर केलं तर इक्वेशन 1 ला mdx प्लस ndy इक्वल टू 0 दोघांचं कम्पॅरिझन केलं. आता दोघांना कम्पॅरिझन केल्यानंतर याच्यापासून मला काय मिळेल, एम ची व्हॅल्यू मिळेल. dx च्या बाजूला एम आहे इथे, इथे पण dx च्या बाजूला काहीतरी व्हॅल्यू असेल. दोघांचं कम्पॅरिझन केल्यानंतर एम ची व्हॅल्यू काय आली मला, y-2x³ ही आली एम ची व्हॅल्यू. दोघांचं कम्पॅरिझन केल्यानंतर एन ची व्हॅल्यू काय आली मला, एन ची व्हॅल्यू माझ्याकडे आली मायनस एक्स प्लस x² वाय. आता ही व्हॅल्यू आली. जसं मला एम आणि एन च्या व्हॅल्यू मिळाल्या, जशा मला एम आणि एन च्या व्हॅल्यू मिळाल्या, त्याच्यानंतरची माझी जी नेक्स्ट स्टेप असते, तर एम ला पार्शियल डिफरन्शिएशन करा विथ रिस्पेक्ट टू वाय सोबत आणि एन ला पार्शियल डिफरन्शिएशन करा विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत. आणि दोघांचं काय करा, दोघांची जी काही व्हॅल्यू येतील त्या व्हॅल्यूला इक्वेट करा. जर दोघांच्या व्हॅल्यू सेम असतील तर ते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असतं. आणि एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल तर तिथून आपण सरळ त्याचं सोल्युशन काढू शकतो, जनरल सोल्युशन. जर ते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन नसेल, जर ते एक्झॅक्ट डिफरन्शियल नसेल तर त्याला आपल्या रूल नंबर 1 रूल नंबर 2 जिथे बसतो त्याच्या प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ओके. आता बघितल्यानंतर आपल्याला इथं एम ची व्हॅल्यू आलेली आहे y-2x³. आता याला मला डिफरन्शिएशन करायचं आहे वाय सोबत. एक्स ला आपल्याला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करावं लागेल. -2x³ हा कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो म्हणून ह्या टर्म डेरिव्हेटिव्ह मध्ये काहीच कॉन्ट्रीब्युशन देणार नाही. वाय उरेल, वायचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे म्हणून 1 लिहिला. एन ला मला डिफरन्शिएशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत, तर मायनस एक्स म्हणजे मायनस ऍज इट इज दिला. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स इज 1 आहे म्हणून 1 - 1 आला. x² वाय कॉन्स्टंट असेल ऍज इट इज वाय लिहिला. x² चा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणून इथं 2x. आता दोन्ही रेशोला ज्या वेळेस मी कंपॅरिझन करेल, डो एम बाय डो वाय आणि डो एन बाय डो एक्स म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू वाय आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स, दोघांचं कंपॅरिझन केल्यानंतर मला असं लक्षात येईल की दोन्ही रेशो इक्वल नाही आहेत. दोघांच्या व्हॅल्यू इक्वल नाही आहेत. अरे जसं दोघांच्या व्हॅल्यू मला इक्वल नाही आहेत असं मला समजलं, तर मला ऑटोमॅटिकली त्याच्यावरून मी कन्क्लुजन काढू शकतो. ऑटोमॅटिकली ते इम्प्लाइज होतं की गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन हे एक्झॅक्ट नाही आहे. काय इम्प्लाइज होतं की गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन हे एक्झॅक्ट नाहीये. जसं मला कळालं की माझं गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन हे एक्झॅक्ट नाही आहे, तर माझी दुसरी स्टेप काय असेल की मला गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मला गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. त्याच्यासाठी मला इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करावा लागेल. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करावा लागेल. ओके. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करावा लागेल, तर चला आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करूया.
इंटिग्रेटिंग फॅक्टर फाइंड करण्यासाठी मला पाहावं लागेल की माझं ते डिफरन्शियल इक्वेशन आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये बसतं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं डिफरंट डिफरंट प्रकारचे रूल असतात. रूल नंबर 1, रूल नंबर 2, रूल नंबर 3, रूल नंबर 4 अशा प्रकारचे रूल असतात. आता बघा, जे माझ्या डिफरन्शियल इक्वेशन कडे बघितल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल हे इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये आहे. f1 xy dx प्लस f2 xy dy. म्हणजे जे त्याच्यामधून सेकंड टर्म मधून तुम्हाला एक्स कॉमन काढता येईल. ओके, ह्या फॉर्म मध्ये आहे. इथं बघितल्यानंतर तो कुठे इक्वेशन 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 एकदा पहा. इक्वेशन पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या सेकंड टर्म मधून तुम्ही एक्स कॉमन काढू शकता. आणि ह्या दुसऱ्या फर्स्ट टर्मकडे पाहिल्यानंतर इथून तुम्ही कोणतीच कॉमन काढू शकत नाही. म्हणजे हा ऑटोमॅटिकली इक्वेशन जे असेल तुमच्याकडे इक्वेशन नंबर 1 डिफरन्शियल इक्वेशन हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. स्टँडर्ड फॉर्म कोणत्या फॉर्म मध्ये कन्वर्ट आहे? तर f1 xy dx प्लस एक्स f2 xy dy. म्हणजे फंक्शन ऑफ एक्स वाय आहे डिफरन dx प्लस एक्स कॉमन काढला. f2 हे पण फंक्शन ऑफ एक्स वाय dy = 0 या फॉर्म मध्ये आहे. जर गिवन डिफरन्शियल इक्वेशन ह्या फॉर्म मध्ये असेल तर या फॉर्म मध्ये असेल तर मी त्याचा काय करावं लागतं, मला इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचा आहे. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्यासाठी मला अगोदर याची व्हॅल्यू काढावी लागते. यम तो पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यम विथ रिस्पेक्ट टू वाय मायनस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स डिवायडेड बाय एन. जे मी रेशो काढलाय त्या दोन्ही रेशोचं मला सबट्रॅक्शन घ्यावं लागतं आणि त्याला मला n न डिवाइड करावं लागतं. पहिला पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यम विथ रिस्पेक्ट टू वाय काय आला होता? पहिल्या रेशोची व्हॅल्यू मला आली होती 1 म्हणून 1 ऍज इट इज लिहिलं. मायनस फॉर्म्युल्यामधलं मायनस ऍज इट इज लिहिलं. आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स ची व्हॅल्यू माझ्याकडे काय आली होती? दुसऱ्या रेशोची व्हॅल्यू माझ्याकडे काय आली? दोन्ही रेशोचं सबट्रॅक्शन करायचं आहे ना मला. रेशोची व्हॅल्यू दुसऱ्या रेशोची व्हॅल्यू आली होती -1 प्लस 2xy. लिहिलं मायनस. आता एन ची व्हॅल्यू काय? एन ची व्हॅल्यू आहे -x प्लस x² याच्या जागी याच्या व्हॅल्यू टाकल्या, व्हॅल्यू पुट केल्या. व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय करा, त्याला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल, इथे आपण सॉल्व्ह करतो. मायनस न मल्टिप्लाय केल्यानंतर हा 1 प्लस बनेल आणि हा -2xy हा +2xy -2xy बनेल. आता जो काही तुम्हाला डिनॉमिनेटर दिसतोय, डिनॉमिनेटर मधून -1 कॉमन काढा. डिनॉमिनेटर मधून -1 कॉमन काढा. आता बघा, इथे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात दिसेल हा वन आणि हा 2 बनेल. 2 झाल्यानंतर हा 2 कॉमन काढा. 2 कॉमन काढल्यानंतर इथं 1 - xy. न्यूमरेटर मधून 2 कॉमन काढला. 1 - xy कॅन्सल होऊन जाते. तुमच्याकडे व्हॅल्यू उरेल 2/-x. 2/-x. आता याची व्हॅल्यू आली, म्हणजे कशाची व्हॅल्यू आली? ही आली -2/x. हा फंक्शन ऑफ एक्सचं फंक्शन आहे. हा कशाचं फंक्शन आहे? म्हणजे तुमच्याकडे व्हॅल्यू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एम विथ रिस्पेक्ट पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू वाय मायनस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एस डिवायडेड बाय एन. याची व्हॅल्यू तुमच्याकडे काय आली? -2/x. कळली? -2/x. आणि हा -2/x तुमच्याकडे आला फंक्शन ऑफ एक्स. -2/x काय आला तुमच्याकडे? फंक्शन ऑफ एक्स. जर अशा प्रकारे माझं फंक्शन त्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये असेल आणि ह्या my-nx डिवायडेड बाय n याची व्हॅल्यू जर फंक्शन ऑफ एक्स येत असेल तर मी इंटिग्रेटिंग फॅक्टर कसा काढायचा असतो? तर इंटिग्रेटिंग फॅक्टर इज नथिंग बट इक्वल टू e⁻⁴ फंक्शन ऑफ एक्स इंटू dx. जे तुम्हाला इथं फंक्शन मिळतं वरच्या साईडला, या या ह्या हे इक्वेशन सॉल्व्ह करून जे याची व्हॅल्यू येते त्या व्हॅल्यू फंक्शन ऑफ एक्स असतं. हे फंक्शन असतं एक्सचं. आणि हे आल्याला एक्सचं फंक्शन ईच्या पॉवरला इंटिग्रेशन मध्ये FDX ठेवून हे जे एफ ऑफ एक्स दिसतं ना, तर हे फंक्शनची व्हॅल्यू आहे. ती पुट केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली इंटिग्रेटिंग फॅक्टर मिळतं. असा इंटिग्रेटिंग फॅक्टर शोधत असतात त्याचं. ओके, आता काय करा तुम्ही,
आता काय करा, आता आपण सॉल्व्ह करूया. नेक्स्ट इंटिग्रेटिंग फॅक्टर करूया. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर असा करतात, इंटिग्रेटिंग फॅक्टर ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स. एफ ऑफ एक्सच्या जागी व्हॅल्यू ठेवली. काय एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू? मायनस टू बाय एक्स इंटू डीएक्स, मायनस टू बाय एक्स इंटू डीएक्स. आता हा मायनस टू कॉन्स्टंट आहे, मायनस टू इंटिग्रेशनच्या बाहेर निघेल. लिहिला मायनस टू इंटिग्रेशन बाहेर. इंटिग्रेशन मध्ये काय उरलं? वन बाय एक्स इंटू डीएक्स. आता वन बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह मला माहित आहे लॉग ऑफ एक्स आहे. वन बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह मला माहित आहे लॉग ऑफ एक्स आहे. म्हणजे तुमच्याकडे याचं काय व्हॅल्यू काय आली? ई टू द इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू काय आली? ई टू द पॉवर मायनस टू लॉग ऑफ एक्स. मला लॉगची प्रॉपर्टी पण माहित आहे. लॉगला जी काही टर्म मल्टिप्लाय मध्ये असेल ती पॉवर मध्ये जाते. जी काय मल्टिप्लाय मध्ये असेल ती पॉवर मध्ये जाते. पॉवर मध्ये गेली म्हणजे ई टू द पॉवर लॉग ऑफ मायनस एक्स स्क्वेअर. मायनस एक्स स्क्वेअर ही माझी व्हॅल्यू आली. ओके. ही व्हॅल्यू आल्यानंतर मला आणखीन एक प्रॉपर्टी माहित आहे. एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि लॉग, ई आणि लॉग एकमेकाला इनव्हर्स आहेत. म्हणजे हा लॉग आणि ई कॅन्सल होऊन जातील. कॅन्सल होऊन गेल्यानंतर माझ्याकडे व्हॅल्यू उरले एक्स रेस टू पॉवर मायनस टू. एक्स रेस टू पॉवर मायनस टू. इंटिग्रेटिंग फॅक्टर आला माझ्याकडे एक्स रेस टू पॉवर मायनस टू. म्हणजे माझ्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर आला वन अपॉन एक्स स्क्वेअर. वन अपॉन एक्स स्क्वेअर हा माझ्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर आला. ओके. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू वन अपॉन एक्स स्क्वेअर. हा इंटिग्रेटिंग फॅक्टर आला. आता मला जसा रे जसा माझ्याकडे इंटिग्रेटिंग फॅक्टर आला, तर मला हा लेट करावं लागतं. नेक्स्ट स्टेप, इंटिग्रेटिंग फॅक्टरनं मला ओरिजिनल जो काही माझं फंक्शन होतं मूळ दिलेलं ओरिजिनल फंक्शन, त्या ओरिजिनल फंक्शनला मला मल्टिप्लाय करावं लागतं. जसं मी मल्टिप्लाय करतो तर जे मल्टिप्लाय करून येणारं माझं फंक्शन असतं तो एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असतं. कसं असतं ते? एक्झॅक्ट. आता लेटेस्ट कन्सिडर करा इंटिग्रेटिंग फॅक्टर इन टू एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू झिरो कन्सिडर केलं. इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे वन बाय वन, वन अपॉन एक्स स्क्वेअर, वन अपॉन एक्स स्क्वेअर ऍज इट इज लिहिला. माझं एम ची व्हॅल्यू आहे मायनस वाय टू सॉरी वाय मायनस टू एक्स एक्स क्यूब इंटू डी एक्स प्लस मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर वाय डी वाय इक्वल टू झिरो. जशाला जशा व्हॅल्यू लिहिल्या. आता वन अपॉन एक्स स्क्वेअरने याला डिवाइड मध्ये टाका. टाकल्यानंतर वाय वाय डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर, हे वन अपॉन एक्स स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं ना याला, असं येतो वाय बाय एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स क्यूब ऍज इट इज डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर डीएक्स. आणि एक्स ऍज इट इज मायनस एक्स ऍज इट इज डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर वाय ऍज इट इज डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर डी वाय इक्वल टू झिरो. अशा प्रकारे इक्वेशन येईल. आता जो टर्म कॅन्सल होतात त्या टर्म कॅन्सल करा. फर्स्ट मध्ये वाय बाय एक्स स्क्वेअर काहीच कॅन्सल होत नाही म्हणून एक्स वाय बाय एक्स स्क्वेअर ऍज इट इज. याच्यामध्ये एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. तुमच्याकडे उरेल मायनस टू एक्स, मायनस टू एक्स डीएक्स प्लस इथे एक्स एक्स एक 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 एक्स आणि एक एक्स कॅन्सल होऊन जाईल. तुमच्याकडे उरेल मायनस वन बाय एक्स प्लस वाय. इथे एक्स स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. तुमच्याकडे उरेल वाय आणि ब्रॅकेट ब्रॅकेट क्लोज डी वाय इक्वल टू झिरो. आता हे जे इक्वेशन मला मिळाले, जे इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लाय करून हे इक्वेशन काय असतं? हे इक्वेशन एक्झॅक्ट असतं. याला चेक करायची गरज नसते नेक्स्ट टाइम. जसं मला इक्वेशन मिळते आता याला चेक करायचं नसतं हे एक्झॅक्ट आहे का नाही, हे एक्झॅक्टच असतं. जे इक्वेशन नंबर इक्वेशन जो काही मिळतं इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लाय करून ते इक्वेशन एक्झॅक्ट असतं. नाव द डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट. आता जे मला इक्वेशन आहे हा इक्वेशन एक्झॅक्ट आहे आणि ही माझी एम ची व्हॅल्यू आहे आणि ही माझी जी दिसते ती एन ची व्हॅल्यू आहे. एक्झॅक्ट जर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याचं जनरल सोल्युशन काय असतं? जनरल सोल्युशनसाठी फॉर्म्युला आहे ना, इफ द गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज एक्झॅक्ट देन जनरल सोल्युशन फॉर दॅट गिवन डिफरन्शियल इक्वेशन वी वी आर एबल टू फाइंडिंग बाय युजिंग दिस फॉर्म्युला. व्हॉट काय फॉर्म्युला आहे? इंटिग्रेशन फॉर एम डी एक्स ट्रीटिंग ॲज अ वाय इज अ कॉन्स्टंट प्लस प्लस इंटिग्रेशन ऑफ टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स इंटू डी वाय इक्वल टू सी. आता बघा ही तुम्हाला दिसते ती एम ची व्हॅल्यू आहे, ही एमच्या जागी ठेवा. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं? टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स, जिथे तुम्हाला एक्स दिसेल ती टर्म डिलीट करा. फक्त आणि फक्त वायच्या टर्म लिहा इथे. कशाच्या टर्म लिहा? फक्त आणि फक्त वायच्या टर्म लिहा. लिहिलं? आता बघा एमच्या जागी एमची व्हॅल्यू लिहिली, एमच्या जागी एमची व्हॅल्यू लिहिली. इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स ब्रॅकेट क्लोज इंटू डी एक्स प्लस. आता इथे जी लिहायचे एन मधून असं सर्व टर्म डिलीट करा. फक्त आणि फक्त वायच्या टर्म लिहा आणि ही वाय फक्त आणि फक्त वाय इंटू डी वाय ही टर्म उरली तिथे.
ओके, बघा ना ते बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की इक्वेशन मध्ये एन मध्ये 1/x ही एक्स दिसते इथं, डिलीट करा, उरलं काय फक्त वाय, म्हणून तिथे मी वाय लिहिलं. ओके, वाय लिहिले. तर वाय लिहिल्यानंतर आता काय करा, मी कॉन्स्टंट ट्रीट करतोय वायला. वाय इज अ ट्रीटिंग ऍज अ कॉन्स्टंट, म्हणजे वायला बाहेर काढलं, इंटिग्रेशन मध्ये 1/x² आहे, उरला डीएक्स. मायनस, पुन्हा -2 कॉमन काढला, वायला कॉन्स्टंट ट्रीट करतोय, वाय नाही आहे याच्याकडे, एक्स उरला, एक्स ऍज इट इज इंटू डीएक्स प्लस वाय डी वाय इक्वल टू सी. आता काय करा, 1/x² इंटिग्रेशन आहे -1/x. ओके, पॉवर रूल, अकॉर्डिंग टू पॉवर रूल, जे काय पॉवर फंक्शनचं पॉवरचं जे आपण इंटिग्रेशन काढतोय, 1 इंटिग्रेशन ऑफ x रेस टू पॉवर n, तो फॉर्म्युला वापरून काढला आपण इंटिग्रेशन. किंवा असं पण लक्षात ठेवलं तरी चालेल, 1/x² इंटिग्रेशन आहे -1/x, -2 ऍज इट इज कॉन्स्टंट, एक्सचं इंटिग्रेशन आहे x²/2, पॉवर पॉवरचा रूल वापरला. इथे पण इंटिग्रेशन ऑफ वायचं इंटिग्रेशन आहे विथ रिस्पेक्ट टू वाय, y²/2. ओके, सी ऍज इट इज, म्हणजे पॉवरला एकने इन्क्रीज करा आणि नवीन आलेल्या पॉवरनं डिवाइड करा. पॉवरला एकने इन्क्रीज करा, नवीन आलेल्या पॉवरनं डिवाइड करा, डिवाइड केलं. आता याला सिस्टमॅटिकली म्हणा, न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर मध्ये करा, y मल्टिप्लाय -1 इज इक्वल टू -y/x, आणि हा 2 2 कॅन्सल होतील, -x² उरेल, आणि हा y² डिवायडेड बाय 2 इक्वल टू सी. अशा प्रकारे हे जे काही सोल्युशन मी लिहिलं आहे रेक्टँगल मध्ये, हे त्याचं जनरल सोल्युशन असेल. जनरल सोल्युशन, इट इज अ जनरल सोल्युशन फॉर गिवन डिफरन्शियल इक्वेशन. हे गिवन डिफरन्शियल इक्वेशनचं जनरल सोल्युशन असेल. आता इथं बघितलं आपण या इक्वेशन मध्ये दोन डिफरन्शियल, या इक्वेशन मध्ये काय बघितलं आपण, एक नवीन रूल बघितला, की जसं माझं जे फंक्शन असेल ते ह्या सिस्टम मध्ये असेल, कशा टाईप मध्ये असेल, याला रूल नंबर 3 मध्ये मोडता, याला रूल नंबर 3 मध्ये चालतं माझं डिफरन्शियल इक्वेशन. एक मिनिट बघा, माझं डिफरन्शियल इक्वेशन जर ह्या टाईप मध्ये असेल, एक्स हा डीवाय सोबत मल्टिप्लाय असेल, एक्स हा डीवाय सोबत मल्टिप्लाय असेल, एक्स हा डीवाय सोबत मल्टिप्लाय असेल, तर एम वाय मधून, मीन्स एम वाय मीन्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एम विथ रिस्पेक्ट टू वाय मायनस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एन विथ रिस्पेक्ट टू एक्स, जर सबट्रॅक्शन करायचं आणि डिवायडेड बाय एन घ्यायचं, तिथून कॅल्क्युलेट करायचं येणारं जे फंक्शन तुमचं एक्सचं असेल. कसं कळतं येणारं फंक्शन एक्सचं असेल, कारण इथं बाहेर एक्स आहे, बाहेर एक्स असेल तर येणारं फंक्शन एक्सचं असेल, इकडल्या साईडला डी एक्स सोबत बाहेर वाय असेल तर येणारं फंक्शन वायचं असतं. आणि जे आलेलं फंक्शन असेल त्याला च्या पॉवरला इंटिग्रेशन मध्ये फॅक्टर काढत असताना, हे इंटिग्रेशन, काही काही मुलं काय करतात, रॉंग रॉंग चूक करतात, काही काही मुलं असं चूक करतात की यालाच इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणतात, जे कॅल्क्युलेट करतात ना यालाच इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणतात. हा इंटिग्रेटिंग फॅक्टर नाही आहे. जी टर्म तुम्ही कॅल्क्युलेट करता ती इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्यासाठी यूज करता. ही मिस्टेक करू नका तुम्ही इक्वेशन लिहित असताना. काय करता, हा जे काही व्हॅल्यू येते फंक्शन ऑफ एक्स ची, हे इंट, हे बघा ही काय व्हॅल्यू आली त्याची, ही -2/x, याला आपण फंक्शन ऑफ एक्स आलं, ती आलेली व्हॅल्यू मी इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्यासाठी यूज केलेले आहे, आलेली व्हॅल्यू इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्यासाठी यूज केलेली आहे, की नाही की -2/x हा माझा इंटिग्रेटिंग फॅक्टर आहे, याचा वापर इंटिग्रेटिंग फॅक्टर काढण्यासाठी होतो. हा रूल नंबर 3 मध्ये डिफरन्स आहे. आणि जे नवीन लेक्चर असेल नेक्स्ट, आपण आणखीन पाहूया एक्झाम्पल याच्यावर डिपेंड, रूल नंबर 4 पाहूया, हा रूल नंबर 5 पाहूया. ठीक आहे, आता आपण इथे थांबूया.